नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आत्ता 4 तासापूर्वी इतके दिवस युद्ध होईल अशी जी भीती सगळ्या जगातल्या लोकांच्या पोटात होती, त्या युद्धाची सुरुवात झालेली आहे. मला इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका अशा संयुक्त आघाडीचं जे युद्ध व्हायचं होतं, त्याची गोष्ट करायची आहे. कालपर्यंत हे युद्ध होईल की नाही याबद्दल थोडासा संभ्रम होता. काल जेनिवामध्ये ज्या वाटाघाटी चालल्या होत्या इराण आणि अमेरिकेतल्या लोकांच्या, त्या वाटाघाटी पूर्णपणे फिसकटल्या आणि आता युद्ध करायचं हे नक्की झालं. आणि त्या युद्धाची पहिली ठिणगी ही इस्रायलने इराणवरती मिसाईल्सनी हल्ला केला आणि विमानांनी देखील हल्ला केला. त्यांनी सुरुवात झाली. आणि हा हल्ला कुठे झाला? तर इराणच्या 5 शहरांमध्ये, शहर म्हणण्यापेक्षा इराणची जी 5 मिसाईल आणि आण्विक प्रक्रिया करणारी केंद्र होती, अशा ठिकाणी हल्ला झाला. 4 अशा ठिकाणी हल्ला झाला. शहर म्हणून त्यांचं जे एक दक्षिण इराणमध्ये जागा आहे, तिथे त्यांचं न्यूक्लिअर स्टॉकपाईल म्हणजे त्यांचे जे युरेनियम वगैरेचे साठे तिथे ठेवले होते, त्या शहरवर हल्ला झाला. तेहरानमध्ये जिथे खामेनी त्यांचा सर्वोच्च नेता हा राहत असे, त्याच्या घरावर हल्ला झाला. खामेनीच्या घरावर हल्ला झाला. खामेनी ज्या बंकरमध्ये लपल्याची शक्यता होती, त्या बंकरवर देखील हल्ला झालेला आहे. त्यानंतर इस्फहान, जिथे इराणच्या न्यूक्लिअर प्रोसेसिंगचं महत्वाची जागा आहे, त्या इस्फहानवरती हल्ला झाला. फोड्रो या फोड्रो ठिकाणी इराणचे न्यूक्लिअर प्रोसेसिंग चालतं. तिथे त्यांचे आण्विक प्रोसेसिंग करण्याची ज्याला आपण सेंट्रिफ्यूज म्हणतो, म्हणजे युरेनियम शुद्धीकरणाची केंद्र आहेत, त्या इस्फहानवरती हल्ला झाला. आणि आणखीन एका करमान शहर अशा ठिकाणी हल्ला झाला. आणि या हल्ल्यानंतर एक महत्वाची घटना घडली. हा हल्ला इस्रायलच्या विमानांनी केला किंवा इस्रायलच्या मिसाईल्सनी केला. परंतु त्यासोबतच अमेरिकेने सुद्धा आपली बॉम्बर्स तिथे पाठवली होती. त्या बॉम्बर्सनी सुद्धा हल्ला केला. अमेरिकेची मिसाईल्स ही अमेरिकेला कुठल्याच्या भूमीवरनं हल्ला करायची गरजच नाहीये. तर अमेरिकेने त्यांचे 2 अतिप्रचंड विमानवाहू नौका इराणपासून जवळ आणलेल्या आहेत. एक जेराल्ड फोर्ड नावाची नौका आहे त्यांची. ती नौका भूमध्य सागरात आलेली आहे. आणि दुसरी जी अब्राहम लिंकन नावाची जी नौका आहे, त्यांच्या सगळ्या नौक्यांची नावं ही त्यांच्या राष्ट्रपतींच्या नावावरती असतात किंवा जनरल्सच्या नावावरती असतात. ती अब्राहम लिंकन नौका जी आहे, ती पर्शियाचा जे आखात आहे, त्या आखाताच्या जस्ट बाहेर त्यांनी आणून ठेवलेली आहे. आणि त्याच्यावरनं हे हल्ले सुरू झाले. अर्थात इराण काही गप्प बसला नाही. इराणनी त्या हल्ल्याला प्रतिहल्ला करायची योजना केलेली होती आणि इराणने इस्रायलवरती 30 मिसाईलचा हल्ला केला. पण इस्रायलमध्ये मिसाईल रोधक यंत्रणा इतक्या चांगल्या आहेत की 30 पैकी फक्त एकच मिसाईल जेरुसलेममध्ये येऊन फुटलं असं सांगण्यात येतं. एकही प्राणहानी नाहीये असं इस्रायलने जाहीर केलं. इकडे इराणवरती हे हल्ले झालेलेच आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा इराण तऱ्हेतऱ्हेने आता हल्ला करू अशा घोषणा करत आहे. आणि अमेरिकेचे जे तळ आहेत पश्चिम आशियामध्ये, कुठे कुठे तळ आहेत? कतारमध्ये अल उदेद नावाची जागा आहे, तिथे एक सर्वात मोठा अमेरिकेचा तळ आहे, तिथे हल्ला झाला. अल उदेदवरती इराणचं मिसाईल येऊन पडलंच असतं. इराणपासून कतार हे साधारण 70 ते 100 मैल अंतरावरती आहे इराणी कोस्ट लाईन पासून. तर त्या कतारवरती हल्ला झाला. बाहरीनमध्ये युनायटेड स्टेट्स नेव्हीची मोठं केंद्र आहे, तळ आहे, त्या तळावरती हल्ला झालाय. नंतर अबुधाबीमध्ये म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये जे अमेरिकन बेस आहे, तिथे हल्ले झाले. परंतु यातल्या हल्ल्यांनी काही नुकसान झालं नाही असं अमेरिकेचे लोक सांगतायत. अमेरिकेने कालच या सगळ्या तळांवरनं कुटुंब जी ज्यांची होती ती कुटुंब हलवलेली होती. तेव्हा कळलं होतं की ही लढाई आता लढाईला तोंड फुटणार, असंच काही लढाई आता टळेल असं वाटत नव्हतं. आणि त्याप्रमाणे त्या लढाईला तोंड फुटलं आणि इराण विरुद्ध सर्वंकष हल्ला झाला. इराणनी सुद्धा सगळ्या पश्चिम आशियाला युद्धाच्या आगीत होरपळायचं ठरवलेलं आहे. इतकं की इराकमध्ये इराण समर्थित जे दहशतवादी आहेत, त्यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही इराकमध्ये जे अमेरिकेचे तळ आहेत त्याच्यावर जाऊन हल्ले करा. म्हणजे आता काय, आता समेटाची शक्यता संपलेली आहे. आता हल्ला करूनच निकाल लावायचा. आणि साधारणपणे सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिका इस्रायलच्या संयुक्त शक्तीपुढे, खरं म्हणजे अमेरिकेच्या शक्तीपुढे इराण कफ पदार्थ आहे. पण एक धोका अजून संभवतो की इराण काहीही करून जर इराणने अमेरिकेच्या विमानवाहू नौकेवरती यशस्वी हल्ला केला, त्याकरता जे क्रूज मिसाईल लागतं ते इराणकडे आहे. आणि क्रूज मिसाईलला सहसा सहजीपणे थांबवता येत नाही. आणि ते जर समुद्राच्या सपाटीच्या अगदी जवळनं उडालं
तर त्याच्या मिसाईलच्या येण्याचे डिटेक्टर्स जे असतात, त्याच्यावरती समुद्राच्या सरफेसवरनं समुद्राच्या पृष्ठभूमीवरनं जे किरण परावर्तित होतात, त्या किरणांचा आणि मिसाईलमधनं येणाऱ्या किरणांचा गोंधळ होतो. त्यामुळे ते किरण डिटेक्ट करणं कठीण जातं. तो एक धोका अजून या सगळ्या प्रकाराला आहे आणि त्या धोक्यालाच अनुसरून ट्रम्प यांची वागणूक आहे, की ते पर्शियन अखातामुळे आपली जहाजं घालणारच नाहीयेत. ती लांबच ठेवायची आहेत आणि विमानवादी नौका ज्या असतात, त्यांच्याभोवती कॅरियर टास्क ग्रुप म्हणून 30 जहाजांचं आणि पाणबुड्यांचं वेटोळं असतं आणि ते सगळेजण त्या विमानवादी नौकेला संरक्षण देत असतात. कारण विमानवाहू नौकेवरती 35 ते 40 उच्च दर्जाची विमानं असतात आणि ती पटकन तिथनं उडून शत्रूवरती हल्ले करून परत येऊ शकतात. हे त्याचं सर्वात मोठं कर्तृत्व असतं. तर अशा 2 अतिप्रचंड म्हणजे त्यातली जेरार्ड फोर्ड ही जगातली सर्वात मोठी विमानवाहू नौका आहे. ती त्यांनी भूमध्य समुद्रात आणून ठेवलेली आहे. सिरियाच्या जवळ ती आलेली आहे आणि इकडे पर्शियन अखाताच्या बाहेर ओमानच्या जवळ त्यांची अब्राहम लिंकन ही मोठी नौका आहे आणि आता हल्ला सुरू झालाय. आज रात्रीत आणखीन किती हल्ले होणार आहेत याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाहीये. इराणने सांगितलंय की या हल्ल्यात आमचं काही तंदुरुस्त नुकसान झालेलं नाहीये. आमचा खोमेनी सुद्धा जिवंत आहे, तोही मेलेला नाही वगैरे वगैरे बातम्या आल्यात. या लोकांनी सांगितलंय की आमचे हल्ले आता असे चालूच राहणार आहेत. इराणी लोकांकरता त्यांनी पत्रकं टाकली आहेत. पर्शियन भाषेत लिहिलेली पत्रकं मोसादनी इराणी लोकांकरता टाकली आहेत, जनतेकरता आणि त्यांना सांगितलंय आमचं तुमच्याशी काही एक भांडण नाही. तुम्ही जर या मूल्यांच्या राजवटीला हाकलून दिलं तर आपली मैत्री होऊ शकते. आपल्याला काहीच भांडण करायचं नाही आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की आम्ही तुमच्या कुठल्याही नागरी ठिकाणांवरती हल्ला केलेला नाहीये. खामेनीच्या घरावर हल्ला केला, कारण खामेनी जर गेला तर हे सगळं समस्येचं मूळच नष्ट होईल. अशी साधारण मांडणी त्यांनी केलेली आहे. गेले आपण पाहिलंय गेले 4-5 महिने इराणमध्ये प्रचंड प्रमाणावर नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि असंतोष अशाकरता आहे, की या मुल्ला लोकांनी सगळ्या इराणची अवस्था गंभीर करून टाकलेली आहे. इराणमध्ये इराणी चलनाचं मूल्य इतकं कमी झालेलं आहे, की त्या चलनाच्या मूल्यातनं ते चलन वापरून जर तुम्ही टॉयलेट पेपर घेतला, तर तो महाग पडतो. त्यापेक्षा चलनच वापरून तुम्ही टॉयलेट पेपरचं काम घ्या, अशी परिस्थिती त्या देशात आलेली आहे. लोकं भयंकर संत्रस्त आहेत आणि अशी संत्रस्त जनता युज्युअली राज्यकर्त्यांच्या विरुद्ध उठाव करू शकते. इतके दिवस ते करत नव्हते, कारण राज्यकर्ते बंदुकीच्या जोरावर उठाव त्यांचा धडकून असे म्हणतात 50,000 सिव्हिलियन नागरिक मेलेले आहेत तिथे बंदुकींना आणि सिव्हिलियन नागरिक म्हणजे सामान्य नागरिकाला बंदुकीला तोंड देणं शक्य नसतं हो. एवढा मोठा धोका कसा होणार? तर ट्रम्प यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे, की मी आता या मुल्ले आणि त्यांचं जे सैन्य आहे, त्यांची 3 लेव्हलवर सैन्य असतात. मूल्यांचा धार्मिक एक गोटाळा असतो. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक गावातले जे मौलवी असतात ते सगळे मुलांना रिपोर्ट करतात. त्याच्याशिवाय बसीज नावाची गुंडांची एक टोळी त्यांनी सेमी पोलीस फोर्स म्हणून ठेवलेली आहे आणि सैन्य स्वतः इराणी रिपब्लिकन गार्ड कोर नावाचं IRGC नावाचं त्यांचं जे प्रचंड मोठं सैन्य आहे, ते सैन्य अत्यंत क्रूरपणे अशा प्रकारच्या कुठल्याही उठावाला दडपून टाकतं, चिरडून टाकतं. त्याकरता IRGCच्या मुख्यालयांवरती हल्ले झालेले आहेत. त्यांना तिथनं नष्ट जर केलं, तर लोकं आपोआपच या मूल्यांना हटवून स्वतःच्या ताब्यात सत्ता घेतील, अशी एक शक्यता आहे. आता काय होतं ते आपल्याला बघायचंच आहे. आजची रात्र ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. रात्रीमध्ये जर इराण एखाद्या अमेरिकेच्या मोठ्या जहाजाला जर जलसमाधी देऊ शकलं, तर युद्धाचं परिमाण कुठेतरी मोठ्याच प्रमाणावर बदलेल. तसं जर झालं नाही, तर उद्यापर्यंत इराणची जी वरची लोकं आहेत, म्हणजे आता मध्ये आपण पाहिलं असेल, की इराणचे जे सगळे जनरल्स होते, ते एका खोलीमध्ये जमलेले असताना अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या मिसाईलमुळे ते सगळे मेलेले आहेत. अशी घटना जर आणखीन घडली, इराणमध्ये कोणी डिसिजन घ्यायला शिल्लक उरलं नाही, तर या युद्धाचं निश्चितच पारडं पूर्णपणे इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने झुकेल. इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूनी आता अनेक देश उभे राहत आहेत. ऑस्ट्रेलियाने सांगितलं, की इराणसारख्या कट्टर देशाला जर अण्वस्त्र त्यांच्याकडे आली, तर संपूर्ण जगाच्या शांततेला धोका निर्माण होतो. यास्तव त्याला थांबवणं हेच गरजेचं आहे. जर्मनीच्याही चॅन्सेलरनी हेच सांगितलेलं आहे, की आता इराणला क्षमा नाही. इराणने आपले अण्वस्त्र कार्यक्रम बंद करायचा. आपला मिसाईल कार्यक्रम फक्त 300 किलोमीटर जाईल एवढं मिसाईल बनवायचं आणि लांब मिसाईल बनवत नाही. कारण अमेरिकेला अशी बातमी मिळाली होती, की इराण आता असं मिसाईल बनवतंय ज्याच्यावरती अणुबॉम्ब लादता येईल आणि जे मिसाईल 12,000 मैलावरती अमेरिकेला जाऊन सुद्धा स्फोट तिथे करू शकेल. म्हणून तातडीने हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्यांचा परिमाण म्हणजे हल्ल्यांचा रिझल्ट म्हणजे काय होणार आहे, की अमेरिका इराणची संपूर्ण वाताहत करून टाकेल. त्यांचं तेलाचे साठे सुद्धा जर जळायला लागले, तर इराणला काहीच करता येणार नाही. एक धोका अजूनही संभवतो. इराणकडे भरपूर युरेनियम गोळा झालेला आहे. ते युरेनियम वापरून
इराणच्या युरेनियमचा नुसता ज्याला डर्टी बॉम्ब म्हणतात, म्हणजे बॉम्बमध्ये युरेनियमची पावडर भरायची आणि नुसता उडवून लावायचा, म्हणजे त्या क्षेत्रात राहणारी सगळी माणसं अत्यंत वाईट रीतीने मरतात. त्यांना कॅन्सर होतो, रेडिओ ऍक्टिव्ह कॅन्सर होतो आणि ती मरतात. तर ते इराण करणारच नाही, कारण हे वेडसर लोक झालेली आहेत आता. आणि आता ते डेस्परेट पण झालेले आहेत. आपण म्हणतात ना, मांजराला जर कोंडून घातलं, तर मांजर कोणावरही जीवघेणा हल्ला करायला मागे-पुढे पाहत नाही. तशी इराणची परिस्थिती झालेली आहे. त्यातनं इराणच्या नागरिकांच्या हातात पुरेशी जर शक्ती आली आणि त्यांनी या मूल्य लोकांचं शासन काढून लावलं, तर जागतिक शांततेकरता ती एक फार मोठी खूण ठरेल. आणि हे पण त्यांनी सांगितलंय, की तुम्ही अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे थांबवायचा आणि तुमचे जे हे सगळे हौती, नंतर हमास आणि हिजबुल्ला ही जी सगळी तुमची पाळलेली कुत्रे आहेत, या कुत्र्यांचाही सपोर्ट काढून घ्यायचा. मग त्यांचा समाचार इस्रायल आणि अमेरिका मिळून घेऊन टाकतील. देशाला शांततेकडे नेण्याची गरज आहे. हे इराणच्या बाबतीत झालं. आपल्या शेजारी पाकिस्ताननी तर अफगाणिस्तान विरुद्ध युद्धच जाहीर केलंय. त्यामुळे अफगाणिस्तानचे तालिबान येऊन पाकिस्तानी सैनिकांचे मुर्दे रोज पाडतायत. त्यामुळे तिथेही परिस्थिती गंभीर झालेली आहे. या दोन्ही ठिकाणी पश्चिम आशिया आणि पाकिस्तान आणि त्यांच्या बरोबरचे इथे सध्या अतिशय युद्धजन्य स्फोटक परिस्थिती आहे. भारत याच्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. आपल्याला लक्षात आलं असेल, की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे इस्रायलला गेले होते, मी सांगितलंही होतं एका व्हिडिओमध्ये, ते इस्रायलमधनं सुखरूप परत आल्यानंतरच युद्ध होईल. कारण त्यांचा रस्ता इराणच्याहून फार लांब नाहीये. एअर रूट्स जे आहेत ते इराणवरनं किंवा इराणच्या दक्षिणेकडनं येतात. त्यामुळे ते परत आल्यानंतरच युद्धाला सुरुवात झालेली आहे. त्याचा अर्थ युद्ध करायचं, केव्हा करायचं सगळं टाईम टेबल निश्चित होतं आणि त्याप्रमाणे हे युद्ध सुरू झालेलं आहे. त्या युद्धाचा परिणाम म्हणून कदाचित तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारताने स्वतःच्या गरजेचं बरचसं तेल साठा, रिझर्व्ह साठा ज्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह एसपीआर, तो भरपूर करून ठेवलेला आहे. असं म्हणतात की 90 दिवसांनी एवढा भारताकडे साठा आहे, 90 दिवसाच्या वापरा एवढा. हे युद्ध 3 किंवा 5 दिवस फार तर चालेल. त्याहून लढण्याची इराणची शक्तीच नाहीये. तर आपण बघूया ते आता उद्या संपतंय का परवा संपतंय आणि संपल्यानंतर इराणची शक्ती किती क्षीण झाली आहे, की पुढची काही वर्षे तरी सगळ्या देशांना शांतता आणि सुटकेचा निश्वास मिळाला पाहिजे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. भारताची याच्यात भूमिका काय आहे, की भारताने नरेंद्र मोदींनी इस्रायलमध्ये जाऊन ठामपणे सांगितलं, की आम्ही दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स म्हणजे त्यांना अजिबात सहन करायचं नाही, अशी भूमिका घेतलेली आहे आणि भारत आणि इस्रायल याच्यात घट्टपणे एक दुसऱ्यांच्या बरोबर आहे. हा संदेश सगळ्या जगापर्यंत पोहोचवावा म्हणून पंतप्रधान मोदी आता इस्रायलला गेले होते. त्याशिवाय सुद्धा मोदींनी इस्रायलशी 27 वेगळे करार करून भारताचं सैनिकी प्रोडक्शन, भारताचं डिसॅलिनेशन म्हणजे समुद्राचं पाणी खारं पाण्याचं गोडं करण्याचा प्रकल्प आणि शेतीमध्ये अनेक उपक्रम इस्रायलच्या मदतीने आपल्याला राबवायचे आहेत. त्या सगळ्याकरता पंतप्रधान मोदी इस्रायलला गेले होते. इस्रायल आणि मोदींची किती घनिष्ठ मैत्री आहे, त्याचं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नेतान्याहू यांनी भाषणात सांगितलं, की मोदी हे आमचे नुसते मित्रच नाही आहेत, माझे बंधूच आहेत. असं सहसा कोणी एक हेड ऑफ स्टेट दुसऱ्या हेड ऑफ स्टेटबद्दल बोलत नाही. पण याच्यावरनं लक्षात येतं, की भारत आणि इस्रायलचे संबंध किती घनिष्ठ आहेत. आपण आता बघूया पश्चिम आशियात आणि काय-काय घडत चाललंय ते. जसं-जसं नवीन घटना घडतील मी आपल्यापुढे येणारच आहे. त्याकरता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर मग मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आणि आपले रिव्ह्यू जरूर आमच्याकडे येऊ देत. आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.